नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य यांची आटोकाट ही कादंबरी. श्रोते हो, वैद्य सरांची आटोकाट कादंबरी ऐकण्यासाठी मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेल्या होत्या, व्हॉट्सअपवर मेसेज आलेले होते. पण ही आटोकाट कादंबरी कुठेही मिळत नव्हती. वैद्य सरांच्या घरीसुद्धा ती नव्हती, कारण ती आउट ऑफ प्रिंट होती. आमच्या पुण्यातल्या वाचनालयात सुद्धा ती उपलब्ध नव्हती. पण आपले एक श्रोते आहेत, जे माढा सोलापूर इथे राहतात. त्यांचं नाव आहे प्राध्यापक मंदार गोरे. हे गोरे सर वैद्य सरांचे इतके मोठे फॅन आहेत की त्यांच्या 100हून जास्त कादंबरी गोरे सरांच्या घरी आहेत. गोरे सरांनी मला फोन करून सांगितलं की सुरेश वैद्य सरांची कुठलीही कादंबरी जी तुम्हाला मिळणार नाही ती माझ्याकडे असेल याची खात्री बाळगा. आणि सरांनी म्हणजे गोरे सरांनी सुरेश वैद्य सरांच्या जवळजवळ 8 कादंबऱ्या मला पाठवून दिल्या आहेत आणि त्यातलीच ही पहिली कादंबरी आटोकाट. ही कादंबरी मला वाचण्याची परवानगी दिली त्याबद्दल सुरेश वैद्य सरांचे आणि ही कादंबरी मला पाठवली त्याबद्दल प्राध्यापक मंदार गोरे सरांचे मी मनापासून आभार मानतो. आणि सुरू करतो सुरेश वैद्य लिखित आटोकाट या कादंबरीचा पहिला भाग. घाट चढून राजमाची गार्डनच्या खालचा लांबलचक बोगदा पार करून अनुपमाची बेबी ऑस्टिन खंडाळा गावाच्या हद्दीत शिरली. अनुपमानं एक दीर्घ निश्वास सोडला. घाटातून येताना थोडीशी कॉशियस असणारी ती आता काहीशी रिलॅक्स झालेली होती. स्टेअरिंगवरची तिची पकड किंचितशी सैल झाली. खरं तर घाटातून येण्याची ही काही तिची पहिलीच वेळ नव्हती, मात्र एकटीनं येण्याची ही पहिली वेळ होती. यापूर्वी जेव्हा जेव्हा ती खंडाळ्याला आली होती तेव्हा डॅडी तिच्याबरोबर असायचे. ड्रायव्हिंग अर्थातच ते स्वतः करायचे. शिवाय हे असं खंडाळ्या बिंडाळ्याला जायचं म्हणजे त्यांचं आवडतं वाहन जीप. मुंबईत फॅक्टरीत ऑफिसात जाताना ते आपले ॲम्बॅसिडर वापरायचे, पण असं आउटिंगला वगैरे जायचं असलं की जीप एकदम बेस्ट काम, हे अर्थात डॅडींचं मत. तसं डॅडींना वेळ फार कमी मिळायचा, जवळजवळ नाहीच. एवढा सगळा व्याप सांभाळायचा म्हणजे काही चेष्टा नव्हती. मात्र मे महिना हा डॅडींनी स्वतःसाठी राखून ठेवलेला होता. त्याचसाठी खंडाळ्याला त्यांनी बंगला बांधला होता. संपूर्ण मे महिना ते ह्या बंगल्यात घालवायचे. अशावेळी एकदम रिलॅक्स मूडमध्ये असायचे ते. बिझनेसचा सगळा विषय डोक्यातनं काढून टाकायचे. वाचन, मनन, चिंतन, भटकणं आणि अनुपमाशी गप्पा मारणं ह्यात संपूर्ण वेळ घालवायचे. म्हणजे खऱ्या अर्थानं डॅडी वर्षातला केवळ हा एकच महिना अनुपमाच्या वाट्याला यायचे. तर आज ही पहिलीच वेळ होती. अनुपमा एकटीच खंडाळ्याला आली होती, तेही डिसेंबरच्या ऐन थंडीत. मध्ये जो एक प्रकार घडला होता त्यामुळे अनुपमा काहीशी डिस्टर्ब झाली होती. कुठेच कशातच तिचं मन रमत नव्हतं, म्हणून डॅडींनी तिला 15 दिवस खंडाळ्याला जाऊन यायला सुचवलेलं होतं. अनुपमाला डॅडींची ही सूचना पसंत पडली होती. तिलाही मुंबईपासून काही दिवस जरा दूर निवांत जागी जाऊन राहावं असं वाटत होतं, म्हणून डॅडींचा हा प्रस्ताव तिने लगेच मान्य करून टाकला होता. पण तिने जेव्हा कारनं जायचं ठरवलं तेव्हा डॅडींनी सौम्यसा विरोध दर्शवला होता. ट्रेननं जा, कारनं एवढ्या लांब एकटीनं जाऊ नकोस, त्यातून मध्ये घाट आहे वगैरे वगैरे सांगून त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. पण शेवटी डॅडींना पटवण्यात तिने यश मिळवलेलं होतं. डॅडींचा तो विरोध आठवून आत्ताही अनुपमाच्या चेहऱ्यावर किंचितचं स्मित उमटलं. डॅडी उगाचच घाबरत होते. खरं म्हणजे डॅडींनाही कल्पना आहे आपलं ड्रायव्हिंग किती सफाईदार आहे ते. मुंबईच्या भर गर्दीच्या रस्त्यातूनही आपण किती आरामात गाडी चालवतो हे काय डॅडींना माहिती नाही आहे का? तसं म्हटलं तर म्हणाले की मुंबईतल्या मुंबईत गाडी चालवणं वेगळं आणि असं बाहेर हायवेवर ड्रायव्हिंग करणं वेगळं. हायवेवरून सतत जड वाहनं धावत असतात.
एस टी, ट्रक्स, टँकर, त्यातून या ट्रकवाल्यांचं तर काही खरं नाही. किती बेलगामपणे ड्रायव्हिंग करत असतात ते. 80% अपघात तर केवळ ट्रकवाल्यांच्या चुकीमुळे होतात. डॅडींच्या म्हणण्यात अगदीच काही तथ्य नव्हतं असं नाही. आता आपण वर्तमानपत्रात वाचतोच की दर दिवसाआड 2 दिवसाआड पुणे-मुंबई रोडवर अपघात होतातच. पण म्हणून काय कोणी प्रवास करायचं थांबलंय का? शेवटी जे घडणार असतं ते अटळ असतं. आपलं जीवनही असंच आहे ना. तुम्ही कितीही सावधगिरीनं चाला. समोरून येणाराच जर तुमच्यावर येऊन धडकला तर तुम्ही तरी स्वतःचा किती बचाव करणार? त्यातून या रस्त्यावरच्या वळणासारखी आयुष्याच्या प्रवासातही अशीच अनेक वळणं असतात. अशाच एखाद्या वळणावर नकळत आपलाही तोल जातो. कधी संपूर्ण आयुष्याचीच मोडतोड होते. न सांधता येण्याइतपत ते उद्ध्वस्त होतं तर कधी थोडक्यात निभावतं. पण अपघाताचा तो धसका इतका जबरदस्त असतो ना की छे आपण भलतीकडे भरकटत गेलो. कुठल्याही गोष्टीचा संदर्भ शेवटी आपण इथे आणून सोडतो. खरं तर हे सगळं विसरण्यासाठी, मनातले हे असले विचार काढून टाकण्यासाठी आपण मुंबईतनं बाहेर पडलो ना. पण तर शेवटी डॅडींना पटवून आपण आपला हट्ट पूर्ण केला. आपली आवडती ऑस्टिन घेऊन निघालो. चला, एकदाचा घाट तर पास झाला ना. डॅडी उगाच घाबरत होते. मुंबई ते खंडाळा म्हणजे काय फार अंतर झालं का? डॅडींनाही ते कळत होतं, म्हणजे कळत असावं. खरं तर त्यांना वेगळीच भीती वाटत असावी. त्या प्रसंगामुळे आपण अजूनही डिस्टर्ब झालेलो आहोत. आपल्या मनात अजूनही काहीतरी चित्रविचित्र विचार येत असावेत. कदाचित त्या भरात आपण येताना या घाटातनं डॅडी म्हणजे ना. अनुपमाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा स्मित उमटलं. डॅडींच्या त्या विचारांची मनातल्या मनात तिला गंमत वाटली. डॅडी आपल्याला हळवी, भित्री म्हणतात. खरं तर तेच किती भित्रे आहेत, किती हळवे आहेत ते. आणि आपल्या बाबतीत तर थोडेसे जास्तच. पुन्हा एकदा अनुपमाचा चेहरा गंभीर झाला. पुन्हा एकदा मघाच्या विचारानं ती काहीशी अंतर्मुख झाली. तसं म्हटलं तर डॅडींचं काही चुकलेलं नाही आहे. केवळ आपल्यावरच्या प्रेमापोटीच तर त्यांच्या मनात असे विचार आले असतील तर त्यात त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? आत्ता ह्या क्षणी आपण थोडंफार सावरलं गेलोय. घटनेची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. पण त्यावेळी खरोखर आपल्या मनात काही क्षणापुरते का होईना पण असे आत्महत्येचे विचार येऊन गेले होते, हे नाकबूल करून चालणार नाही. आता त्या क्षणाच्या आपण मुठीत गेलो नाही. त्या क्षणी मनात आलेल्या विचारांना आपल्यावर प्रभुत्व गाजवू दिलं नाही, ही गोष्ट वेगळी. पण आपल्या स्वभावाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. डॅडींनाही कधी कधी त्याचं कौतुक वाटतं. तसं ते बोलून सुद्धा दाखवतात. आपण कुठल्याही गोष्टीत सहजासहजी हार मानत नाही. उलट असा काही प्रसंग आला की आपल्यातली जिद्द उफाळून येते. हतबल, असहाय्य होऊन निमूटपणे त्या संकटाला सामोरं जाणं, त्याच्यापुढे मान तुकवणं आपल्याला जमत नाही. त्या प्रसंगातनं सुटण्यासाठी आपली सदैव धडपड चाललेली असते. म्हणून तर डॅडी म्हणतात ना की तुझ्यामुळे मला मुलाची कमतरता कधी जाणवत नाही. माझ्या मागे हा एवढा व्याप कोण सांभाळणार, असले विचार कधी माझ्या मनात येत नाहीत. तर हे सारं जरी खरं असलं तरी शेवटी आपल्यालाही सहनशीलतेला काही मर्यादा आहेत ना. प्रत्येक माणसाला असणारा अपूर्णतेचा शाप आपल्यालाही आहेच की. म्हणून तर आपण इतक्या सहजपणे फसलो गेलो. फसवलं गेल्यापेक्षाही फसलो गेलो ही जाणीव किती भयानक होती. आणि त्यामुळे खरं तर आपण इतक्या डिस्टर्ब झालो. केवळ डॅडी आणि सोनालीमुळे आपण स्थिर, व्यवस्थित विचार करू शकलो. त्या धक्क्यातनं आपण जे काही सावरलो त्याचं क्रेडिट डॅडी आणि सोनालीलाच आहे. आताही केवळ डॅडींनी सुचवलं म्हणून आपण खंडाळ्याला आलो. खरं तर आपल्याबरोबर सोनालीही यायची होती, पण नेमका तिचा भावी नवरा अमेरिकेहून येणार असल्याचं पत्र आलं. त्यामुळे मग आपण एकट्याच निघालो.
आपल्याला असं एकटीला पाठवायचं डॅडींच्याही मनात नव्हतं, पण त्यांचाही नाईलाज झाला. या इयर एंडिंगच्या गडबडीत त्यांना आपल्याबरोबर येणं शक्यच नव्हतं. आणि आता मनाशी कबूल करायला हरकत नाही, सोनाली किंवा डॅडी आपल्याबरोबर आले नाहीत म्हणून मनातनं आपल्याला थोडंफार बरंच वाटलं. आपल्यालाही एकांत हवा होता. जे काही घडलं त्याचा निवांतपणे विचार करायचा होता. त्यासाठी कुणाचीही सोबत, कुणाचा सहवास नको होता. सोनाली बरोबर असती तर मग एकांत कसा मिळाला असता? मुलखाची बडबडी आणि गप्पिष्ट ती सतत आपल्याबरोबर राहिली असती आणि गप्पा-टप्पात वेळ गेला असता. एका क्षणासाठी सुद्धा तिने आपल्याला मोकळं एकटं सोडलं नसतं. तसं तर ती मुंबईतही आपल्याबरोबर सतत असायचीच की. मग या इथे खंडाळ्याला येऊन फायदा काय? हॉटेल नागराज मागे पडलं तशी अनुपमा तंद्रीतनं बाहेर आली. बस आणखीन थोडं अंतर, मग आलाच आपला बंगला. दुर्गा मावशीला आपण असं अचानक आल्याचं पाहून, तेही एकटंच आल्याचं पाहून काय वाटेल? पहिल्यांदा तिचा विश्वासच बसणार नाही. डोळे विस्फारून पाहत राहील आपल्याकडे. मग आपण आल्याचं पाहून किती आनंद होईल तिला. आणि मग तिची धावपळ. बंगल्यात नोकर कोणीच नाही. दुर्गा मावशीच ठेवू देत नाही. डॅडीनी कितीतरी वेळा सुचवलं, पण तिचं आपलं एकच म्हणणं की साहेब तुम्ही आणि अनुभवी येता वर्षातनं फक्त एकदा, तेही फक्त महिनाभर. उगाच 11 महिने कशासाठी नोकर पोसत बसायचे? दुर्गा मावशी खरं तर नोकर. अगदी आपल्या जन्माच्या आधीपासून आपल्याकडे कामाला राहिलेली. 8व्या वर्षी आई गेल्यावर दुर्गा मावशीनंच आपल्याला सांभाळलं, म्हणून तर आपण तिला मावशी म्हणून हाक मारतो. डॅडींनी कधी तिला नोकरासारखं नाही वागवलं. दुर्गा मावशीचा नवराही डॅडींच्याकडेच कामाला होता, ड्रायव्हर म्हणून. एका ॲक्सिडेंटमध्ये तो गेला. दुर्गा मावशीला मुलबाळ काहीच नव्हतं. एक बहीण आहे, ती तिकडे साताऱ्याला कुठेतरी आहे. वर्षातून एकदा दुर्गा मावशी तिला भेटायला जाते. 2 दिवसांच्या वर मात्र कधीच राहत नाही. डॅडींनी हा बंगला बांधल्यावर याची सगळी जबाबदारी दुर्गा मावशीवर सोपवली होती. एक म्हणजे दुर्गा मावशीचं आता वय झालं होतं. 50शी उलटून गेली होती. ह्या वयात तिला आराम मिळावा म्हणून डॅडींनी तिला ह्या बंगल्यावर ठेवली होती. शिवाय वर्षातनं डॅडी आणि आपण फक्त एकदाच इथे येणार. वर्षभर बंगला सांभाळायला तसंच कुणीतरी विश्वासू माणूस हवंच ना. मग दुर्गा मावशीपेक्षा विश्वासू दुसरं कोण असणार होतं? आपण मावशीला यायची सूचना दिली नाही, बिचारीची आता चांगली धावपळ उडणार. खरं म्हणजे सोनालीचं येण्याचं कॅन्सल झाल्यामुळे आपलंही कालपर्यंत यायचं काही नक्की नव्हतं. डॅडी उगीचच नाही ते फाटे फोडत बसले होते, म्हणून तर मावशीला काही कळवता आलं नाही. बंगल्यात फोनही नाही. डॅडींनी मुद्दाम घेतला नाही. फोन घेतला की मग पुन्हा बिझनेसची कटकट सुरू होते. राहत नाही ना. हाताशी फोन असला की न राहून आपल्या अनुपस्थितीत काम कसं काय चाललंय हे विचारायचा मोह होतो. सगळ्या सुट्टीची मग मजा जाते. हे डॅडींचं मत. आणि ते काही अगदी चुकीचं नाही. तर बंगल्यात फोन नसल्यामुळे फोन करून सुद्धा मावशीला कळवता आलेलं नव्हतं. अर्थात त्यामुळे फारसा फरक पडणार नव्हता. आपल्या एकटीमुळे मावशीला असा काय फारसा त्रास होणार आहे? आपणही तो होऊ द्यायचा नाही. हॉटेल न्यू ताज ओलांडून किंचित पुढे आल्यावर अनुपमानं मेन रोड सोडून तिरक्या गेलेल्या खंडाळा क्लब रोडच्या कच्च्या रस्त्यावरनं गाडी आत घातली. समोरच रेल्वे क्रॉसिंगचं फाटक. फाटक बंद होतं. नुकतीच कुठली तरी ट्रेन गेलेली असावी. अर्थात ह्या रस्त्यावरनं फारशी वर्दळ नसल्यामुळे गेटमन फाटक उघडण्याचे कष्ट घेत नाही. जर वाहन आलं तर तेवढ्यापुरतं गेट उघडायचं, पुन्हा बंद करून टाकायचं. अनुपमानं बंद गेटजवळ कार उभी करून 2 वेळा हॉर्न वाजवला. मग आरामात डुलत डुलत गेटमन आला. पहिल्यांदा गाडीकडे आणि मग अनुपमाकडे बघत त्यांनी गेट उघडलं. आधी अलीकडचं, मग पलीकडचं. अनुपमानं रेल्वे लाईन क्रॉस करून गाडी पलीकडच्या रस्त्यावर घेतली.
इथे रस्ता आता जरा चढणीचा होता. या बाजूला अजून फारशी बंगल्यांची दाटी झालेली नव्हती. तसा काहीसा उजाड निर्जनच भाग होता हा. तुरळक तुरळक बंगले होते. या उलट पलीकडच्या बाजूला मात्र छोट्या मोठ्या आकाराच्या बंगल्यांची एक कॉलनीच उभारली गेली होती. अनुपमाचा बंगला पार एका टोकाला, अगदी दरीच्या काठावर होता. खंडाळा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभं राहिलं तर तिथूनही दिसायचा, आणि बंगल्याच्या बाल्कनीत उभं राहिलं की खंडाळा स्टेशन, येणारी जाणारी ट्रेन अगदी स्पष्ट दिसायची. डॅडींनी जेव्हा हा बंगला बांधला किंवा बंगल्यासाठी ही जागा घेतली तेव्हा तर ह्या बाजूला नुसतंच जंगल होतं. आजूबाजूला उंच उंच डोंगर, हिरव्यागार झाडाझुडपांनी नटलेला निसर्ग आणि सगळ्यात मुख्य म्हणजे निवांतपणा. मुंबईच्या गजबजलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर हा एकांत डॅडींना खूप आवडायचा. आता आजूबाजूलाही आणखीन बंगले झाले होते, पण तसे ते बरेच दूर दूर, आणि तेही मोजकेच. अनुपमाच्या बंगल्याच्या जवळपास तर एकही बंगला नव्हता. बंगल्याचं नावही डॅडींनी मोठं समर्पक ठेवलेलं होतं, किनारा. एक तर कड्याच्या टोकावर म्हणजे किनाऱ्यावरच हा बंगला बांधला होता. शिवाय मुंबईच्या महानगरात पोटासाठी धडपड करून थकलं की ह्या किनाऱ्यावर येऊन विश्रांती घ्यायची, पुन्हा फ्रेश होऊन महासागरात पोहायला तयार. अनुपमा आत्ता ज्या रस्त्यानं चालली होती तोच रस्ता वळून तसाच पुन्हा किनाराकडे येत होता. म्हणजे अनुपमा आता किनाराला पॅरलल असलेल्या रस्त्यानं आपली ऑस्टिन चालवत होती. मध्ये झाडं झुडपं होती, त्यातून मध्येच किनाराचं पोपटी रंगाचं छत नजरेत येत होतं. मध्ये मध्ये झाडांची तोडतोड केल्यामुळे काही वेळा किनारा अगदी स्पष्टपणे नजरेला पडत होता. पण पुढे पुढे झाडी दाट होत गेली. शिवाय रस्ता वळणदार असल्यानं किनारा दृष्टीच्या पलीकडे गेला. अनुपमानं पुन्हा एक वळण घेऊन गाडी आता सरळ किनाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर घेतली होती. या रस्त्याच्या वळणावरच एक नवीनच चॉकलेटी रंगाचा बंगला झाला होता. त्याच्यासमोर अंधाश्रमाची बिल्डिंग होती. हे सोडलं तर पुढचा संपूर्ण रस्ता किनाराच्या मालकीचा होता. खाजगी रस्ता असा बोर्डही लावला होता, म्हणजे हा रस्ता फक्त किनारासाठीच होता. सरळ किनाराच्या गेटवर जाऊन संपत होता. रस्ता अतिशय कच्चा आणि खडबडीत होता. त्या रस्त्यावरनं इतक्या हळू चालवत असतानाही अनुपमाची ऑस्टिन थाड थाड उडत होती. मनात आणलं तर हा रस्ता व्यवस्थित खडी डांबर टाकून पक्का करून घ्यायला डॅडींना काही जड नव्हतं. पैशाचा तर प्रश्नच नव्हता. मग मागच्या मे महिन्यात ती आणि डॅडी आले होते तेव्हा अनुपमानं हा प्रस्ताव डॅडींपुढे मांडला होता. बंगला इतका सुंदर देखणा आणि बंगल्याकडे जाणारा रस्ता हा असा, ती म्हणाली होती. त्यावर डॅडी हसून म्हणाले होते की अगं, मुद्दामच मी या रस्त्याची दुरुस्ती करत नाही. हा असा खडबडीत खाचखळग्यांचा धुळीनं भरलेला रस्ता. या रस्त्यावरनं चालताना कसं एखाद्या खेड्यातून चालत असल्याचं फिलिंग येतं. आपण येतो ते काही चेंज म्हणून, शहरी वातावरणापासून काहीसं वेगळं वाटावं म्हणून. इथे जर शहरासारख्या सगळ्या सुखसोयी करून घेतल्या तर मग इथलं वैशिष्ट्य काय राहिलं. खरं सांगायचं म्हणजे हा जो बंगला मी बांधला तो सुद्धा खरं तर बांधायचं माझ्या मनात नव्हतं. त्याऐवजी या ठिकाणी एक 4 खोल्यांचं साधं कौलारू घर बांधायचा माझा विचार होता. खाली शेणानं सारवलेली जमीन, विटा मातीच्या भिंती, भिंतीत असणारे कोनाडे, बाहेर या लॉनच्या ऐवजी शेणानं सारवलेली पडवी आणि समोर तुळशी वृंदावन. आणि डॅडी, पडवीच्या बाजूला एक गोठा, तिथे 4 म्हशी, 2 गाई, बाजूला बैलगाडी, समोर ते काय म्हणतात, बैलांना खायला घालतात ते त्याचा भारा. शिवाय तुमच्या अंगावर एक जाडजूड धोतर, वर बंडी, डोक्यावर फेटा आणि हातात तंबाखूची डबी. अनुपमा हसून त्यावेळी म्हणाली होती. डॅडी म्हणाले, अगं खरंच की, आयडिया काही वाईट नव्हती बरं का, माझ्या डोक्यातच आली नाही ही.
उगाच फॅक्टरीचा व्याप वाढवत बसलो झालं. डॅडीसुद्धा मिश्किल हसून म्हणाले होते, हां, पण माझ्या अंगावर धोतरबंडी असती तर तुझ्या अंगावर हा पंजाबी सूट दिसला नसता. त्याऐवजी इरकलीची नऊवारी साडी, नाही का? पाटलाची पोरगी ना तू. डॅडी तसे बोलण्यात हार जाणारे नव्हते. मग डॅडी का नाही तसं बांधलं घर? अगं, आपण शहरात राहणारी माणसं, सवयीचे गुलाम झालेले. सिमेंट कॉन्क्रीटच्या घरातच आपलं आयुष्य जायचं. आपल्याला कसं सगळं जिथल्या तिथे लागतं. जमीन सारवायची, भिंती सारवायच्या, हे कष्ट आपल्याला कसे झेपणार? म्हणून मग शेवटी तो विचार रद्द करून टाकला. बघ ना, आता तसं पाहिलं तर आपल्या मुंबईच्या बंगल्यात आणि ह्या बंगल्यात काय फरक आहे? एक फोन सोडला तर सगळ्या सुखसोयींनी युक्त असाच हा बंगला आहे. म्हणून निदान बंगल्याच्या बाहेर तरी आल्यावर आपण मुंबईत नाही याची जाणीव व्हावी म्हणून हा रस्ता मी असाच ठेवलाय. शिवाय या अशा रस्त्यानं येताना जीपसारख्या वाहनातून किती मजा येते. अगं, एक प्रकारचं थ्रिल अनुभवायला मिळतं ना. डॅडींना या रस्त्यावरनं जीपमधनं येताना जे काही थ्रिल अनुभवायला मिळत असेल ते असो, या रस्त्यानं मात्र आपला कमरेचा काटा ढिला केलाय. इतकं स्लो ड्रायव्हिंग करूनही ऑस्टिन काही उड्या मारायची थांबत नाहीये आणि त्यातून ही धूळ. अनुपमा मनातनं थोडीफार वैतागली होती. मुंबई ते खंडाळा, त्यातून मधला तो एवढा अवघड घाट चढून येताना ती जेवढी वैतागली नव्हती तेवढी आत्ता ह्या रस्त्यावरनं जाताना वैतागली होती. किनारा आता स्पष्टपणे दिसत होता. आता गेल्या गेल्या पहिल्यांदा छानपैकी वॉश घ्यायचा, तोवर दुर्गा मावशीला काहीतरी खायला करायला सांगायचं. सकाळी मुंबईहून निघाल्यापासनं ती रस्त्यात कुठेही थांबली नव्हती. रमाबाईंनी सँडविच करून दिलं होतं, तेच येता येता खाल्लं होतं तेवढंच. नॉनस्टॉप ड्रायव्हिंग केलं होतं तिने. आता दुपारचे 12 वाजायला आले होते. तसा डिसेंबर असल्यानं ऊन फारसं जाणवत नव्हतं. पण सतत ड्रायव्हिंग करून अंग कसं मोडून आलं होतं. पोटात कावळे कोकलायला लागले होते. वॉश घेतल्याशिवाय फ्रेश वाटणार नाही. वॉश घ्यायचा, थोडंफार खायचं आणि मस्तपैकी ताणून द्यायची. दुर्गा मावशीला स्पष्टपणे सांगायचं, तुझ्या ज्या काही शंका, जे काही प्रश्न असतील ते नंतर विचार. अनुपमाच्या डोक्यात हे असलेच विचार चाललेले होते. समोर किनाराचं गेट दिसत होतं. रस्ता आता सरळ होता, त्यामुळे ड्रायव्हिंग करताना अनुपमा आता आजूबाजूला पाहत होती. दूरवर पसरलेला झाडाझुडपांनी वेढलेला परिसर, त्याच्या मागच्या बाजूचे उंच डोंगर, या सगळ्या दृश्यावरनं नजर फिरवून अनुपमानं पुन्हा समोर बंगल्याच्या गेटकडे पाहिलं आणि काहीशा आश्चर्यचकित नजरेनं ती पाहत राहिली. गेटच्या बाहेर एक बुलेट उभी होती आणि एक तरुण बंगल्याचं गेट बंद करत होता. त्याची अर्थातच अनुपमाकडे पाठ होती. याचा अर्थ हा तरुण बंगल्यातनं बाहेर आला होता. आपली बुलेट गेटमधनं बाहेर काढून पुन्हा गेट बंद करून घेत होता. हा तरुण कोण? तो इथे काय करतोय? दुर्गा मावशीच्या नात्यातला तर नाही ना कोणी? का काही चौकशी करण्यासाठी तो आलेला होता? तो तरुण गेट बंद करून वळला आणि त्याच क्षणी त्याची ही नजर समोरून येणाऱ्या अनुपमाच्या ऑस्टिनवर पडली. त्याच्याही चेहऱ्यावर किंचितसं आश्चर्य उमटलेलं तेवढ्या लांबूनही अनुपमाला दिसलं. तो तरुण तसाच गेटजवळ थांबलेला होता. अनुपमा बंगल्याजवळ आली. समोरच त्याची बुलेट उभी होती. नाईलाजानं तिलाही आपली कार थांबवावी लागली. तो तरुण आता गेटजवळून लांब लांब टांगा टाकत अनुपमाच्या कारकडे येत होता. गेटपासून फार तर 5-6 फुटांच्या अंतरावर अनुपमानं कार थांबवली होती. समोरून येणारा तरुण तिला आता अगदी स्पष्ट दिसत होता आणि इच्छा नसतानाही अनुपमा त्याचं निरीक्षण करत होती. त्याची उंची किमान 6 फूट तरी होती. शरीर उंचीला साजेसं मजबूत आणि पिळदार दिसत होतं. त्यानं निळ्या रंगाची स्टोनवॉशची पॅन्ट घातली होती. पायात घोट्यापर्यंत येणारे अँकल शूज होते. वर पांढऱ्या रंगाचा हाफ टी शर्ट. टी शर्ट त्याच्या अंगाला घट्ट बसला होता. त्यातून त्याच्या छातीचा भरदारपणा स्पष्ट दिसत होता. टी शर्टचं वरचं बटन उघडं टाकल्यामुळे केसाळ छातीचा भाग नजरेत भरत होता.
दंडाचे मसल्स चांगले कडक दिसत होते. पण या सगळ्यापेक्षाही आकर्षक होता त्याचा चेहरा. तसं पाहिलं तर सौंदर्याच्या कक्षेत तो बसणारा नव्हता. म्हणजे सौंदर्याची जी काही ढोबळ कल्पना आहे त्यात. राकट पुरशी ओठ, सरळ धारदार नाक, रुंद कपाळ, काळे दाट केस, तपकिरी रंगाचे पाणीदार डोळे, सावळा रंग. तसं पाहिलं तर रफटफच. पण हा रफपणा हेच त्याचं खरं आकर्षण होतं. पुरुषी सौंदर्याचा एक देखणा नमुना. अनुपमानं त्याच्या व्यक्तिमत्वाचे हे सारे तपशील एका नजरेत टिपले आणि मनोमन तिलाही ते मान्य करावं लागलं. समोरच्या तरुणाचं व्यक्तिमत्व काहीसं राकट असलं तरी ते विलक्षण प्रभावी आहे. त्याच्या दिसण्यात, चालण्यात एक खास पुरुषी रुबाब आहे. आणि मग पुन्हा तो प्रश्न, हा कोण असावा? त्याच्या चालण्यातला तो सराईतपणा जणू ह्या बंगल्याचा आपणच मालक असल्याप्रमाणे. अनुपमा काहीशी गोंधळली, पण मग तिने मनाची समजूत घातली. हा काहीतरी चौकशी करण्यासाठी बंगल्यात गेलेला असावा, कदाचित या आजूबाजूच्या जमिनीबद्दल. हळूहळू बऱ्याच जणांचं ह्या साईटकडे लक्ष वेधायला लागलंय. आणखीन काही दिवसांनी इथेही बंगल्यांची दाटी होणार. तरी बरं, डॅडींनी दूरदर्शीपणानं बंगल्याभोवतीची बरीचशी जागा अगोदरच घेऊन ठेवली आहे. त्यामुळे जरी आजूबाजूला बंगले झाले तरी निदान आपल्या ह्या बंगल्याभोवती तरी अशी काही दाटी होणार नाही, एकांतपणाला बाधा येणार नाही. तर या जागेच्या संदर्भातच हा तरुण दुर्गा मावशीकडे आलेला असावा. आता त्याच्या चालण्यातला तो सराईतपणा, रुबाब, हे म्हणजे त्याच्यातल्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. अशा लोकांना आपल्या व्यक्तिमत्वाची पूर्ण जाण असते आणि ह्या जाणीवेमुळेच कुठेही गेले तरी ते एका विशिष्ट ताठ्यात वावरत असतात. नवख्या ठिकाणी दबून दडपून वागणं त्यांच्या स्वभावातच नसतं. साहजिकच समोरच्या माणसाला त्यांच्या या अशा वागण्यातनं मालकी हक्काचा रुबाब जाणवतो, जसा या तरुणाच्या चालण्यातनं, हालचालीतून आपल्याला जाणवला. अनुपमा अशी स्वतःचीच समजूत घालत असताना तो तरुण तिच्या गाडीजवळ आला होता. ऑस्टिनच्या हुडवर आपला उजवा हात ठेवत तिच्याकडे पाहत अतिशय आदबशीर स्वरात त्याने विचारलं, कोण हवंय आपल्याला? त्याचा स्वर नम्र, आदबशीर असला तरी त्याच्या दिसण्या चालण्याप्रमाणे पुरुषी होता. त्यात एक खास रुबाब होता. शिवाय त्याच्या एकंदर बोलण्यावरनं तो सुसंस्कृत, सभ्य वाटत होता. तिच्याकडे पाहणारी त्याची नजरही स्वच्छ होती. वास्तविक अनुपमाही काही कमी सुंदर नव्हती. तिलाही आपल्या ह्या सौंदर्याची जाणीव होती. गोरा गव्हाळी वर्ण, जवळजवळ 5 फूट 4 इंच उंची, काळेभोर निमुळते डोळे, गालाची हाडं किंचित वर आल्यामुळे निमुळता वाटणारा चेहरा, कमरेपर्यंत पोहोचणारे काळे सुळसुळीत केस, 2 बोटात धरून वर उचलाविषयी वाटणारी हनवटी, सरळ नाक, नाकात छोटीशी लाल रंगाच्या खड्याची चमकी, सलवार कुर्त्यामध्ये उठून दिसणारं शरीर, विलक्षण निरागस निष्पाप दिसणारा चेहरा. अनुपमाकडे पाहताना समोरचा पुरुष, मग तो कितीही सभ्य असो, कोणत्याही वयाचा असो, क्षणभर का होईना विचलित झाल्याशिवाय राहायचा नाही. क्षणभर का होईना त्याच्या नजरेत तिच्याविषयी अस्पष्टशी अभिलाषा तरळून जायची. कंट्रोल बिंट्रोल करणं हा भाग नंतरचा. अनुपमाला आता अशा नजरेची सवय झाली होती. मुंबई चालताना तर अशा नजरा पदोपदी तिच्या वाट्याला यायच्या. अशा नजरांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणं तिला आता सवयीचं झालं होतं. म्हणूनच समोरच्या तरुणाच्या डोळ्यातही तिला तसे काही भाव दिसले असते तर तिला त्याचं काही वाटलं नसतं. पण त्याची ती तपकिरी स्वच्छ नजर बघून खरं तर तिला थोडंफार आश्चर्य वाटलं होतं. प्रवासानं आपला चेहरा एवढा घाणेरडा झालाय का काय, असाही एक गमतीशीर विचार तिच्या मनात येऊन गेला. कुणी नाही. त्याच्या कोण हवंय या प्रश्नावर अगदी शांत स्वरात तिने उत्तर दिलं. खरं तर त्याच्या या प्रश्नाचंच मनातनं तिला हसू आलं होतं. हा आपल्याच बंगल्यासमोर उभा राहून आपल्याला गाईड करायचा प्रयत्न करतोय. तिच्या या अनपेक्षित उत्तरानं तो क्षणभर गोंधळला. मग स्वतःला सावरत तो म्हणाला, आपण जर
सहज फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला असाल तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण चुकीच्या रस्त्यानं आलाय. हा रस्ता खाजगी आहे. मला माहिती आहे ते. आणि माहिती असूनही आपण या रस्त्यानं आलात? आश्चर्य आहे. असं परवानगीशिवाय कोणाच्या खाजगी रस्त्याचा वापर करणं गुन्हा आहे. मलाही तेच म्हणायचं आहे. तुम्ही इथे काय करताय? हा रस्ता फक्त ह्या बंगल्यापुरता मर्यादित आहे. अनुपमानं त्याला आपण बंगल्याचं गेट लावताना पाहिलंय असं न दर्शवता मुद्दाम विचारलं. म्हणजे तुम्ही ह्या बंगल्याकडेच आलाय? त्याने विचारलं. त्याच्या चेहऱ्यावरचे मघाचे प्रसन्न भाव आता लुप्त झाले होते. भव्य कपाळावर किंचितशा आठ्या उमटल्या होत्या. कारच्या हुडवरचा हात त्यांनी आता काढून घेतला होता आणि दोन्ही हात व्हील जवळच्या खिडकीच्या काठावर ठेवून आणि किंचित वाकून तो आत बसलेल्या अनुपमाकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यातले आणि चेहऱ्यावरचेही भाव काहीसे संमिश्र होते. अर्थात हा रस्ता या बंगल्याच्या गेटजवळ संपतो आणि मी कार सुद्धा बंगल्याच्या गेट समोर उभी केली आहे. त्या अर्थी अनुपमा हसत म्हणाले. मात्र आपण ह्या बंगल्याकडेच आलोय हे ऐकून त्याचा चेहरा त्रासिक का व्हावा हे मात्र अनुपमाच्या काही केल्या लक्षात येत नव्हतं. त्या तरुणानं कारच्या खिडकीवरचे आपले हात काढून घेतले. मग ताठ उभा राहत गोंधळलेल्या आवाजात पण किंचित हसल्यासारखं करत म्हणाला, मला वाटतं आपल्या समजुतीचा काहीतरी घोटाळा झालेला असावा. हे बोलताना तो हसला होता, पण ह्या वेळचं त्याचं हास्य काहीसं ओढून ताणून आणल्यासारखं वाटत होतं. म्हणजे? अनुपमानं काहीशा चकित मुजरेनं त्याच्याकडे पाहत विचारलं. म्हणजे असं आहे की ह्या बंगल्यात सध्या मी माझ्या फॅमिलीसहित उतरलेलो आहे. तो तरुण अगदी सहज शांत स्वरात म्हणाला. महिन्याभरापुरता हा बंगला आम्ही भाड्यानं घेतलाय. काय? ह्यावेळी अनुपमा एकदम धक्का बसल्यासारखी उद्गारली. त्याच्याकडून हे असं काही ऐकायला मिळेल अशी स्वप्नातही तिने कल्पना केलेली नव्हती. आजपर्यंत तिने असे किस्से बरेच ऐकले होते की हिल स्टेशनवर असणारे मोठमोठ्या उद्योगपतींचे बंगले, त्यांचे नोकर असे मालकाच्या अनुपस्थितीत भाड्यानं देऊन पैसे कमवतात. मालकाला बिचाऱ्याला पत्ताही नसतो. तो वर्षातून केव्हा तरी महिना 15 दिवसासाठी येतो आणि नोकराला त्याची कल्पना असते. मालक येण्यापूर्वी ते साहजोगपणे बंगला रिकामा करून ठेवतात. मालकानं टाकलेल्या विश्वासाचा हे नोकर लोक असा फायदा घेतात. मग दुर्गामावशी सुद्धा तशीच? छे, दुर्गामावशीविषयी असा विचार मनात आणणंही पाप आहे. दुर्गामावशी असं कधीच काहीही करणार नाही. पण हा तरुण तर इतक्या आत्मविश्वासानं सांगतोय. शिवाय आपण स्वतः त्याला बंगल्याचा गेट बंद करताना पाहिलंय. मनात हा विचार येत असताना अनुपमाचं लक्ष सहज गेटकडे गेलं. आणि इतका वेळ तिच्या लक्षात न आलेली गोष्ट आत्ता तिच्या लक्षात आली. बंगल्याच्या गेटला बाहेरनं भलं मोठं कुलूप लावलेलं होतं. म्हणजे आपलं लक्ष गेलं तेव्हा हा तरुण बंगल्याला कुलूप लावत होता. तर आपल्याला वाटलं तो नुसतं बंगल्याचा गेट बंद करून त्याला खिट्टी अडकवतोय. आता मात्र नाईलाजानं का होईना पण अनुपमाला त्या तरुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागला. पण मनातनं अजूनही तिला कुठेतरी काहीतरी खटकत होतं. दुर्गामावशी असा एवढा विश्वासघात निदान डॅडींशी तरी करणार नाही. तिच्या वृत्तीतच नाहीये ते. म्हणूनच अनुपमा तिच्याही नकळत ऑस्टिनचं दार उघडून बाहेर पडत उद्गारली, छे, हे कसं शक्य आहे? दुर्गामावशी असं कसं? पण अनुपमाचं हे वाक्य पूर्ण झालंच नाही. ती बोलत असताना बंगल्यातली वरच्या मजल्यावरची एक खिडकी उघडली गेली. त्या खिडकीतनं एक 50शीचा वृद्ध ग्रहस्थ बाहेर डोकावून पाहत ओरडला, अरे इंद्र, माझं सिगार. पण त्याच वेळी त्या वृद्धाची नजर अनुपमावर पडली होती. त्यामुळे त्यानं आपलं वाक्य पूर्ण केलेलं नव्हतं. त्या अचानक आलेल्या आवाजानं दचकून अनुपमानं खिडकीच्या दिशेनं पाहिलं होतं. क्षण, 2 क्षण तो म्हातारा आणि अनुपमा एकमेकांकडे पाहत राहिले होते.
म्हाताऱ्याचा आवाज ऐकताच तो तरुण झपाट्यानं वळला होता आणि खिडकीत उभ्या असलेल्या म्हाताऱ्याकडे बघत विलक्षण संतापानं ओरडला होता, "तुम्ही आत जा बरं." त्या तरुणाच्या अशा ओरडण्यामुळे म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर काहीसे भयभीत भाव उमटले होते. इतक्या लांबूनही त्याचा घाबरलेला चेहरा अनुपमानं स्पष्ट पाहिला होता. म्हाताऱ्याने पटकन आपला चेहरा आत घेतला, खिडकी लावून टाकली. अनुपमा मात्र किंचित विचारात पडली होती. त्या म्हाताऱ्याचा चेहरा तिला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता, पण कुठे ते लक्षात येत नव्हतं. पण त्या म्हाताऱ्याचा विचार करण्यापेक्षा आत्ता ती वेगळा विचार करत होती. त्या तरुणानं तिला आपण आपल्या फॅमिलीसहित बंगल्यात उतरल्याचं सांगितलं होतं. पण मग त्याची फॅमिली जर आत होती तर त्यांनी बाहेरनं गेटला कुलूप का लावलं होतं? त्या म्हाताऱ्यावर तो इतका का संतापला होता? तो म्हातारा एवढा का घाबरला होता? तो म्हातारा त्या तरुणाच्या रागवण्याला घाबरला होता का तिला घाबरला होता? अनुपमाच्या मनावर आता एक प्रकारचं दडपण येऊ पाहत होतं. समोरचा तरुण, काय बरं त्याचं नाव त्या म्हाताऱ्यानं घेतलं होतं? इंद्र? हां, इंद्र या नावानं त्या म्हाताऱ्यानं त्याला हाक मारली होती. इंद्र हा कशाचा शॉर्ट फॉर्म होता? इंद्रसेन? कदाचित त्याचं नाव नरेंद्रही असावं, त्याचाच शॉर्ट फॉर्म इंद्र झालेला असावा. काही असो, पण समोरच्या तरुणाची अनुपमाला आता भीती वाटायला लागली होती. तो तरुण तिला काहीसा रहस्यमय वाटायला लागला होता. कदाचित या तरुणानं त्या म्हाताऱ्याला कोंडूनही ठेवलेलं असावं आणि त्यासाठी आपल्या ह्या काहीशा आडबाजूच्या निवांत एकांतात असणाऱ्या बंगल्याची त्यांनी निवड केलेली असावी. पण मग दुर्गा मावशी, तिचं काय झालं असावं? या तरुणानं तिचं काही बरं वाईट? या नुसत्या कल्पनेनंच अनुपमाच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. छातीत कमालीची धडधड सुरू झाली. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. समोरचा तरुण आता पुन्हा तिच्याकडे वळला होता. तिच्याकडेच पाहत होता. अनुपमाची नजर अजूनही मगाशी ज्या खिडकीतनं तो म्हातारा डोकावला होता त्याच बंद खिडकीवर खेळलेली होती. तिच्या मनातल्या भावभावनांचं प्रतिबिंब स्पष्टपणे तिच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. हे पहा, तो तरुण किंचित पुढे सरकून तिचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत म्हणाला, मला वाटतं आपल्या दोघांचाही काहीतरी गैरसमज झालेला असावा. आपण असं करू, आत बंगल्यात जाऊन बोलू. दुपारची वेळ झाली आहे, ऊनही वाढलंय, काहीतरी थंड घेऊया. त्याच्या बोलण्यानं अनुपमानं आपली नजर त्या खिडकीवरनं काढून त्या तरुणाच्या चेहऱ्याकडे वळवली. त्याच्याकडे पाहताना तिच्या मनातली भीती अधिकच गडद झाली. चला, तो तरुण पुन्हा म्हणाला. पण तसं म्हणूनही तो तरुण जागेवरनं हललेला नव्हता. खरं तर चला म्हटल्यावर त्याने पहिल्यांदा पुढे व्हायला हवं होतं, पण तो जणू अनुपमाची पुढे चालण्याची वाट पाहत असल्यासारखा उभा होता. त्याच क्षणी अनुपमाच्या अंतर्मनानं जणू तिला पुढच्या धोक्याची जाणीव करून दिली होती. आपण इथे आता क्षणभरही थांबता कामा नये, तिचं मन तिला आतून सांगत होतं. आपण घाबरलोय हे त्या तरुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून अनुपमानं आपल्या भयभीत झालेल्या मनावर कमालीचा संयम ठेवण्याचा प्रयत्न केला. आवाजावर नियंत्रण ठेवत अगदी सहज स्वरात बोलण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, काही हरकत नाही, कदाचित माझीच काहीतरी चूक होत असावी. इथून जवळ माझी आत्या राहते, मी तिच्याकडे जाईन. नाही छे असं कसं? अहो, आपण खूप थकलेल्या दिसताय. आता इथपर्यंत आलेल्याच आहात तर आणखीन 10-15 मिनिटांनी काही फारसा फरक पडणार नाही ना. थोडा वेळ तुम्हाला आरामही मिळेल, मग हवं तर जा. असं म्हणत तो तरुण आणखीन पुढे सरकला. तो तरुण अजून तरी तिच्याशी अतिशय आदबशीरपणे सभ्यपणे बोलत होता, मात्र त्याच्या एकंदर हालचालींवरनं तो आपल्याला इथून सहजासहजी जाऊ देईल असं तिला वाटत नव्हतं. आणि म्हणूनच तिच्या मनातली भीती प्रतिक्षणी वाढत चालली होती. इथे थांबू नकोस, तिचं आतलं मन तिला पुन्हा पुन्हा ओरडून सांगत होतं. अनुपमा कारकडे वळली होती.
शक्यतो इथून निघून जाण्याचा तिचा प्रयत्न होता. तिने कारचा दरवाजा उघडला आणि म्हणाली, "नो थँक्स, मला लगेच निघायला हवं." पण तो तरुण अतिशय चपळ होता. अनुपमा कारचा दरवाजा उघडून हे बोलत असताना त्यांनी अतिशय चपळाईनं खिडकीतनं हात आत घातला, इग्निशनमधनं चावी काढून घेतली. चावी असणारी कीचेन बोटात अडकून तो फिरवत किंचित हसून म्हणाला, "नाही नाही, अहो आमचा पाहुणचार घेतल्याशिवाय तुम्हाला इथून जाता येणार नाही." अनुपमाची आता खात्रीच पटली. समोरचा तरुण आपल्याला एवढ्या सहजासहजी जाऊ देणार नाही. पण आपल्याला अडकून ठेवण्यात त्याचा फायदा तरी काय, हे तिच्या लक्षात येत नव्हतं. त्यानं जबरदस्तीनं तिच्या कारची चावी काढून घेतली होती, तरीही त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात आपल्याविषयी काही वाईट विचार आला असावा असं तिला वाटत नव्हतं. पण त्यांनी ज्या तऱ्हेनं कारची चावी काढून घेतली होती, ती पद्धत मात्र अनुपमाला मुळीच आवडली नव्हती. हा तर एक प्रकारे सभ्य मवालीगिरीचा प्रकार. अनुपमानं काहीशा तीक्ष्ण नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. आपण इथे एकटे आहोत, असुरक्षित आहोत याची कल्पना असूनही ती काहीशा चढ्या आवाजात म्हणाली, "हा कसला चावटपणा आहे? चला मुकाट्यानं चावी परत द्या." अनुपमानं एवढं चिडून बोलूनही त्या तरुणाच्या चेहऱ्यात काही फरक पडला नाही. तो तसाच किंचित हसून म्हणाला, "अरे च्या, तुम्ही तर एकदम नाराज झालात. सॉरी सॉरी. अहो मी तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही. उलट तुम्ही थकलेल्या दिसताय म्हणून सुचवतोय, बंगल्यात चला, थोडा वेळ आराम करा, मग." तो बोलत असताना अनुपमानं एक मोठी चूक केली. अर्थात त्याला तशी चूकही म्हणता येणार नाही. तो म्हणतो म्हणून निमूटपणे मान टोकून त्याच्या मागोमाग जाणं तिच्या स्वभावात बसणारच नव्हतं. तिथून सुटण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक होतं, फक्त तिची ती हालचाल मूर्खपणाची होती एवढंच. तो बोलत असताना अनुपमानं अचानक त्याच्या हातावर झडप घालून त्याच्या हातातून कारची चावी ओढून घेण्याचा प्रयत्न केला होता. परिणाम मात्र वेगळाच झाला होता. चावी तिच्या हातात आलीच नव्हती. तरुणानं दुसऱ्या हातानं तिचा दंड मात्र धरला होता. त्याची पकड तशी साधीच होती, पण त्यातूनही त्याच्यातल्या ताकदीचा प्रत्यय तिला आला होता. अनुपमानं एक झटका देऊन आपला दंड त्याच्या हातातून सोडवून घेतला आणि मग त्या तरुणाला काही कळायच्या आत ती वळून त्या कच्च्या रस्त्यानं धावत सुटली. त्या क्षणी तिच्या डोक्यात कसलाही विचार नव्हता. आपला हा मूर्खपणा आहे हे सुद्धा तिच्या लक्षात येत नव्हतं, कारण तो संपूर्ण रस्ता ओबडधोबड होता. अधेमध्ये लहान मोठे खाचखळगे होते, दगडगोटे होते. अशा रस्त्यावरनं पळणं फारसं सोपं नव्हतं. त्यातून तिच्या पायातले सँडल हाय हिलचे होते, त्यामुळे पळणं फार कठीण जात होतं. मुख्य रस्ता बराच पुढे होता. त्या रस्त्यावरही फारशी वर्दळ नसायची, चुकून माकून एखादं वाहन आलं तरच. अर्थात पुढे अंधाश्रमाची बिल्डिंग होती, तिथपर्यंत पोहोचलं तर काहीतरी होण्यासारखं होतं. पण हे सगळे विचार अनुपमाच्या डोक्यात त्या क्षणी तरी नव्हते. त्या खडबडीत रस्त्यावरनं पळताना तिला धाप लागली होती. सँडल्समुळे एक दोनदा पाय घसरला, छाती धपापत होती, तरीही ती थांबत नव्हती. पण तो तरुण तिच्याही पेक्षा पळण्यात जास्त पटाईत होता. त्या उबडधोबड रस्त्यावरनं पळताना त्याला कसलाच त्रास होत नव्हता, म्हणून अनुपमाला पकडणं त्याला फारसं अवघड गेलं नाही. निम्म्या रस्त्यातच त्याने तिला गाठलं होतं. तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्याजवळ घट्ट ओढून धरलं होतं. त्याच्या त्या पकडीतून सुटका करून घेणं कठीण आहे हे कळत असूनही अनुपमा सुटण्यासाठी धडपड करत होती. "प्लीज प्लीज शांत हो." तिने एवढा पळून जाण्याचा प्रयत्न केला असूनही त्या तरुणाचा आवाज अगदी शांत होता. त्याच शांतपणे तो तिला समजावत होता, "या अशा प्रकारे तू स्वतःला दुखापत करून घेशील. घाबरू नकोस. माझ्यापासून तुला काहीही धोका नाही. विश्वास ठेव माझ्यावर. मात्र तुला माझ्याबरोबर यायला हवं. जर तू त्याला पाहिलं नसतंस ना तर कदाचित, पण आता मला तुला असं जाऊ देता येणार नाही. तुला माझ्याबरोबर यायलाच हवं, याशिवाय दुसरा इलाज नाही." बोलताना त्याने आपले दोन्ही हात तिच्या कमरेभोवती टाकले होते.
दोघेही अशा पद्धतीनं उभे होते की लांबून कोणी जर त्यांच्याकडे पाहिलं असतं तर ते जगाला विसरून गेलेलं एक प्रेमी युगुल आहे असाच कोणाचाही समज झाला असता. अनुपमाच्याही ती गोष्ट लक्षात आली. माझ्या कमरेवरचे हात काढा आधी. धपापत्या छातीवर हात ठेवत ती तीक्ष्ण स्वरात म्हणाली. त्यानं झटकन आपले हात मागे घेतले आणि म्हणाला, पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर ह्यावेळी मला तुला उचलून घ्यावी लागेल. चल. अनुपमानं क्षणभर त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग मुकाट्यानं ती त्याच्याबरोबर चालायला लागली. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित आटोकाट या कादंबरीचा भाग पहिला. भाग दुसरा उद्या. ही कादंबरी कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. या कादंबरीचा हा भाग आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात दुसऱ्या भागासह उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.